श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी भक्तांनो, सर्वांना आता हा प्रश्न पडला असेल की पारायण करतो आहे, पण उद्यापनाला नक्की काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं। स्वामी चरित्र अध्याय पारायण कोणी 21 दिवसाचे, कोणी 11 दिवसाचे, कोणी 9 दिवसाचे, तर कोणी 7 दिवसाचे, कोणी 3 दिवसाचे केले आहे। तर त्याला आतापर्यंत झाले नाही ते 1 दिवसाचे पण पारायण करू शकतात। तर स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला आज ती माहिती देणार आहे। तरी तुम्ही प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करावे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आणखीन माहिती देऊ शकते। कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहावे, त्यामुळे तुमचे कल्याण होईल, मनोकामना तुमच्या सर्व पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मी पहिल्यापासूनच सांगते आहे की आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत, त्यांना सर्व परफेक्टच चांगला असावा असं काही नाही। तुमचे 1 ते 21 अध्याय पूर्ण झाले असतील तर तुम्ही त्यांच्या आवडीचा पोळ्याचा नैवेद्य करू शकता। तो नाही जमला तर बेसनचे लाडू पण त्यांना प्रिय होते, ते पण नैवेद्य म्हणून दाखवू शकता, किंवा शिरा नाही तर खडीसाखर पण ठेवू शकता। उद्यापनाचा टायमिंगला तुम्ही सर्व तुमचे नित्यक्रम आटपून घर आवरून नैवेद्य करावा आणि नंतर तुपाचा दिवा लावून घ्यावे। त्याचबरोबर तुम्ही आरतीचे ताट घ्यावे आणि पहिले आपले श्री गणेश भगवान यांची आरती म्हणावी, नंतर स्वामी समर्थ यांची आरती म्हणावी, देवीची आणि आपली जय श्री गुरुदेव दत्त आणि घालीन लोटांगण यांची आरती म्हणावी। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा 3 वेळा जरूर म्हणावा, त्यामुळे तुमचे कल्याण होईल। श्री स्वामी समर्थ 3 माळी जप ही त्या दिवशी जरूर करावी, आदराने म्हणावा आणि मनापासून म्हणावा आणि स्वामींना नैवेद्य अर्पण करावा। त्याचबरोबर उद्यापनाला भोजन ग्रहण करण्यासाठी कोणी जोडपे आले तर उत्तमच आहे, नाही तर तुम्ही 5 मुले किंवा मुली किंवा 7 मुले किंवा मुली भेटली तरी चालतील। त्यातूनही ते नाही जमले तर, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की राग मानू नका, कारण काही महिला पुरुष दोघेही जॉबला जातात, घरात कोणी नसतात, मग कसं करायचं सर्व हा प्रश्न पडतोच। तर श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून तुम्ही एका स्वामी समर्थ मठात जाऊन, जवळ असेल तर कोणतेही एखादे मंदिरात जाऊन त्या मनापासून भक्तिभावाने अन्नदानाला नाहीतर दानपेटीत पैसे दान करा, किंवा अनाथालयात जाऊन मुलांची किंवा वयस्कर लोकांना अन्नदान केले तरी चालेल, गरीब मुलांना रोडवरच्या जेवण दिले तरीही चालेल। स्वामींना ही गोष्ट जास्त आवडेल। अशा प्रकारे नैवेद्य दाखवून सर्व पूजा मांडणी आवरून आधी प्रार्थना करावी। हे स्वामी गुरुवर्य, मी आपली श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण अध्याय मनापासून केला आहे, तरी तुमचा कृपा आशीर्वाद, कृपा दृष्टी सदैव आमच्यावर निस्सीम राहू दे आणि नेहमी आमच्याकडून तुमची सेवा घडू दे। काय चुकलं मागलं असलं तर माफ करून घ्यावे। तुमचा वरदहस्त सदैव आमच्या मस्तकावर असू दे आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू दे। केलेली सर्व सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो। सगळ्यांचे कल्याण करा, त्याचबरोबर घरात सुख शांती समाधान आणि सगळ्यांना चांगले आरोग्य लाभू दे आणि जो संकल्प केला आहे तो लवकर पूर्ण होऊ दे, अशी आशा करते। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी गुरुवर्य, माझे कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी गुरुवर्य, आजची केलेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करते। काय चुकलं असेल तर माफ करावे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।
जय हरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। हे स्वामी भक्तांनो, आजची केलेली सेवा मी श्री स्वामी गुरुवर्य यांच्या चरणी अर्पण करते। ती तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट्समध्ये सांगा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, मनापासून लिहा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। काय चुकलं म्हटलं असलं तर माफ करावे स्वामी गुरुवर्य। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।